नमस्कार मित्रांनो, फायनान्स विथ प्रशांत या माझ्या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण झिरोधाच्या नवीन ब्रोकरेज बदलाबद्दल जाणून घेणार आहोत. एका छोट्या रूलमुळे तुमचं ट्रेडिंग अचानक महाग होऊ शकतो आणि हा बदल थेट तुमच्या प्रॉफिटवर परिणाम करणार आहे. झिरोधाने इंट्राडे आणि एफएनओ ट्रेडिंगसाठी दलाली वाढवली आहे. हा बदल 1 एप्रिल पासून लागू होणार आहे. झिरोधाचा ब्रोकरेज रेव्हेन्यू सुद्धा कमी झाला आहे. एका रिपोर्टनुसार जवळपास 40% घट दिसली आहे. आधी एका ट्रेडसाठी 20 रुपये लागत होते. आता तेच चार्जेस 40 रुपयापर्यंत जाणार आहेत. हा बदल सगळ्यांसाठी नाही, फक्त काही स्पेसिफिक ट्रेडर्सवरच लागू होतो. एसबीआयचा एक रूल आहे, मार्जिनमध्ये 50% कॅश असायला पाहिजे. हा रूल पाळला नाही तर जास्त चार्जेस लागणार आहेत. एसआयबीने पीक मार्जिन सिस्टम लागू केला आहे. दिवसभरात कधीही काम कमी असेल तर ते ट्रॅक केलं जातं. कॅश मार्जिन म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये असलेले ऍक्च्युअल पैसे. कॉलेटरल म्हणजे शेअर्स किंवा इतर ऍसेट्स. आधी ब्रोकर हा कॅश गॅप मॅनेज करत होतो, म्हणजे कमी कॅश असला तरी ट्रेडिंग चालायची. आता ब्रोकर हा रिस्क घ्यायला तयार नाही, म्हणूनच चार्ज वाढवून पेनल्टी सारखी सिस्टम आणली आहे. आधी झिरोधा हा मार्जिन गॅप स्वतः कव्हर करत होता. ट्रेडरकडे कमी कॅश असे असला तरी ट्रेड अलाउ होत होतं. जर ब्रोकर शॉर्टफॉल कव्हर करतो तर त्याच्यावर रिस्क येतो, म्हणून आता रिस्क ग्राहकावर शिफ्ट केलं जातं. कारण सेबी मार्जिन मॉनिटरिंग खूप स्ट्रिक्ट केलं आहे. आता छोटासा शॉर्टफॉल सुद्धा ट्रॅक केला जातो. एफएनओ ट्रेडिंग मध्ये अलीकडे घट झाली आहे. सेबीच्या नियमामुळे ट्रेडर्स कमी झाले आहेत. जेव्हा ट्रेडिंग कमी होते तेव्हा ब्रोकरचा इन्कम कमी होतो, म्हणून कंपनीवर चार्जेस वाढवायला सुरुवात करतात. इंट्राडे ट्रेडर्सवर याचा सर्वात जास्त परिणाम होईल, कारण ते दिवसात अनेक ट्रेड्स करतात. सरकारने एसटीटी म्हणजे ट्रान्झॅक्शन टॅक्स वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. फ्युचर्स आणि ऑप्शन्स दोन्हीवर टॅक्स वाढू शकतो. एफएनओ सेगमेंटमध्ये रिटेल पार्टिसिपेशन कमी होत आहे. नवीन नियमामुळे छोटे ट्रेडर्स बाहेर पडत आहेत. लॉंग टर्म इन्व्हेस्टर्सवर याचा परिणाम कमी आहे, कारण ते कमी ट्रेड्स करतात. जास्त चार्जेस म्हणजे जास्त प्रेशर. रॉंग ट्रेड केल्यास लॉस पटकन वाढतो. जास्त चार्जेसमुळे चुकीच्या ट्रेडचा इम्पॅक्ट वाढतो. लॉस रिकव्हर करायला जास्त वेळ लागू शकतो. जास्त ट्रेड्स केल्याने चार्जेस एक्युम्युलेट होतात. यामुळे अकाउंट बॅलन्स कमी होतो. यावर सोल्युशन आहे की ट्रेडिंग करताना प्रॉपर कॅश बॅलन्स ठेवा. रूल पाळला तर एक्स्ट्रा चार्जेस टाळता येतात. अननेसेसरी ट्रेड्स टाळा. क्वालिटी ट्रेड्सवर फोकस करा. स्टॉप लॉस वापर करा. तुमचे मत कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.